सकाळ सकाळी भांडी धुवायला आणलेला पतंजलीचा साबण विम बारले वापरला. आता म्हणलं जरा पतंजली वापरून बघायचं. याचं अनबॉक्सिंग करून कलर बघितल्यावर म्हटलं याच्या आईला आपण गुंडली वाढते. पण तसं काय झालं नाही. सोडा भांडी आपली चकचकीतच निघाली. आपलं पैसे काय वाया गेले नाहीत भावानं असून सोडा. भांडी धुवून झाल्यावर पहिला ब्रेड आणि अंडी घेऊन आलो, कारण आठवड्यात एकदा आईसाहेबांनी अंडा आमलेट खायला लागते हो. आणि नेहमी सारखं 7व्या मिनिटाला म्हणजे आपला नाश्ता तयार केला. कसा याला लय वेळ पण लागत नाही हो, लगेच होते यार. आता म्हटलं दुसरी कामं आवरायची ती पहिला आईसाहेबांना नाश्ता चावरून घ्यायचा आणि संकट आपण मी काय. आणि त्यात कसं आहे माहितीये का, आईसाहेबांना चारल्याशिवाय आपल्या कशाखाली घास उतरत नाही. आईसाहेबांसोबत नाश्ता करून झालं की आपलं महत्वाचं दुसरं काम असते ते म्हणजे मॉर्निंग वॉक करायचं. हे न चुकता करायला लागते, नाहीतर आपल्याला रट्टा आणि काव दोन्ही पण संकट खायला लागते बघा. मॉर्निंग वॉक झालं की असं काहीतरी वाळ्या उसावरी करत बसतो की जेणेकरून आपल्याला मार खाता येईल. मार खाल्ल्याशिवाय आपला एकतर दिवस जात नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मम्मीचा किती जरी मारलं तर हात आपल्याला लागतच नाही. असं चेष्टा मस्करी करत करत दुपारच्या जेवणाची वेळ कधी येते तेच कळत नाही. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, डबा घेऊन आलो की सगळ्यात आधी पहिला आईसाहेबांचं ताट करून घ्यायचं, मग आपण जेवायला बसायचं. मम्मीला ताट करून दिलं आणि डब्यातच होती कांद्याची भाजी. तसं तर आपण सगळंच खातोय सोडा, पण जास्त सपक असले की नाही आपल्या घशाखाली घास उतरत नाही हो. त्यामुळे जेवायच्या आधी तेलाचा चटणीचा डबा गोळा करून आणलं काकतनं एका प्लेट मध्ये गरगरीत तेल चटणी तयार करून घेतली बघा. आपल्याला सगळ्यात जास्त आवडणारी भाजी म्हणजे तेल चटणी, याचा विषयच नाही हो. इमर्जन्सीला कसं वेळ कुठे वेळ खायला येते हो. जेवण कसलं जरी असलं की समाधान खाल्ल्यावर प्रत्येक असं गोडच लागते. कारण समाधानानं जगायला शिकला तर तुमचं दुःख कुठल्या कुठं निघून जाईल तुम्हालाच कळणार नाही.